संपतराव पुण्यातील एका जुन्या पेठेत असलेल्या 2 खोल्यांच्या घरात राहत होते. घर जुनं झाल्यामुळे भिंतीवर पापुद्रे यायला लागले होते. लाकडी खिडक्या आणि चौकटी आता त्यांचं वय दाखवायला लागल्या होत्या. त्यातून करकर आवाज सुरू झाला होता. घराच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या लाकडी खुर्चीवर संपतराव बसले होते. अंगात एक जुना झालेला पण स्वच्छ धुतलेला पांढरा शर्ट आणि डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा. ते शांतपणे वर्तमानपत्र वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे लक्ष सतत आतल्या खोलीतून येणाऱ्या सामानाच्या आवाजाकडे जात होते. आतल्या खोलीत अवी आपली बॅग भरत होता. ब्रँडेड कपडे, महागडे परफ्युम्स आणि लॅपटॉप त्याच्या जगातील या सर्वात महत्त्वाच्या वस्तू होत्या. अमेरिकेला जाण्यासाठी आता फक्त काही तासच उरले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, पण ती आनंदाची नव्हती तर सुटकेची होती. अवी, काही हवंय का रे तुला? प्रवासात खायला लाडू करून ठेवलेत, डब्यात भरू का? संपतरावांनी थरथरत्या आवाजात विचारले. अवीने रागातच बॅगेची चेन ओढली आणि बाहेर येत म्हणाला, बाबा, किती वेळा सांगितलंय तुम्हाला? तिथे अमेरिकेत सगळं मिळतं आणि ते तुमचे तेलकट लाडू तिथे विमानतळावर सिक्युरिटीवाले फेकून देतील. नका करू माझा हसू तिथे. संपतराव गप्प बसले. त्यांना आठवलं, याच लाडूंसाठी लहानपणी अवी हट्ट करायचा. पण आता काळ बदलला होता. अवी आता मोठा झाला होता. मोठा म्हणजे फक्त वयाने आणि पैशाने नाही, तर तो वैचारिकदृष्ट्यासुद्धा स्वतःला खूप मॉडर्न समजू लागला होता. त्याला त्याच्या वडिलांच्या साधेपणाची, त्यांच्या तुटक्या चपलांची आणि त्यांच्या शिपाई या पदाची लाज वाटू लागली होती. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अवीचे काही उच्च शिक्षित मित्र घरी आले होते. संपतरावांनी नेहमीप्रमाणे त्यांना पाणी द्यायला पुढे आले. तेव्हा अवीने त्यांना हातानेच बाजूला व्हायची खूण केली आणि मित्रांना म्हणाला, हे आमचे केअरटेकर आहेत, घर बघतात. वडिलांच्या काळजात त्या शब्दांनी आरपार जखम केली, पण तरीही ते हसून बाजूला झाले. मुलाच्या प्रगतीत आपण अडथळा ठरू नये हेच त्यांना वाटत होते. बॅगा भरून झाल्या? संपतरावांनी पुन्हा विचारलं. हो, झाल्या. आणि ऐका, अवी वडिलांच्या डोळ्यात न बघता बोलू लागला, मी तिथे गेल्यावर खूप बिझी असेन. तिथे गेल्या गेल्या फोन करणं शक्य होणार नाही. आणि हो, नातेवाईकांना सांगत सुटू नका की तुमचा मुलगा अमेरिकेत गेलाय. नाहक पैशांची मागणी करायला येतील सगळे. संपतरावांना वाटलं होतं की मुलगा जाताना किमान त्यांचे पाय तरी धरेल, आशीर्वाद घेईन. पण अवीला घाई होती ती फक्त या घरातून आणि या माणसांपासून दूर जाण्याची. त्याला वाटायचं की ही माणसं म्हणजे त्याच्या प्रगतीच्या मार्गातले दगड आहेत. अवी, तिथे थंडी खूप असते असं ऐकलंय, हे स्वेटर सोबत घे. वडिलांनी एक जुना पण उबदार स्वेटर पुढे केला. अवीने तो स्वेटर बघितला आणि उपरोधिकपणे हसून म्हणाला, बाबा, अमेरिकेत जे स्वेटर मिळतात ना, त्याची किंमत तुमच्या 2 महिन्याच्या पेन्शन इतकी असते. हे जुनं कापड तिथे कोणी घालत नाही. प्लीज, तुमचं हे मागासले पण तुमच्याकडेच ठेवा. त्या रात्री अवीने जेवणही केले नाही. त्याला त्या घराचा वास, ती शांतता आणि वडिलांचे ते केविलवाणे चेहरे नकोसे झाले होते. त्याला खुणावत होते ते न्यूयॉर्कचे लखलखते दिवे आणि तिथली हायफाय लाईफस्टाईल. त्याला वाटत होतं की एकदा का तो विमानात बसला की त्याचं या देशाशी आणि या म्हाताऱ्या माणसाशी असलेलं शेवटचं नातंही तुटून जाईल. पहाटेची वेळ झाली. टॅक्सी दाराशी उभी होती. अवीने आपली बॅग उचलली. संपतराव दारापर्यंत आले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांना आठवत होतं जेव्हा अवी पहिल्यांदा शाळेत गेला होता तेव्हा त्यांनी त्याला खांद्यावर बसवून नेलं होतं. आज तोच मुलगा त्यांना एका शब्दानेही न विचारता निघून चालला होता. निघतो मी, अवी कोरडेपणाने म्हणाला. जा बाबा, सांभाळून राहा. वेळ मिळाला तर फोन करत जा. संपतरावांच्या आवाजातील आर्तता अवीला शिवलीच नाही. टॅक्सी सुरू झाली आणि धूळ उडवत निघून गेली. संपतराव एकटेच त्या अंधाऱ्या दारात उभे राहिले. त्यांना माहीत नव्हतं की ज्या मुलाला त्यांनी जीवापाड जपलं तो आता फक्त शरीराने नाही तर मनानेही खूप लांब गेला होता. अवीसाठी हे एका नव्या आयुष्याचं स्वप्न होतं, पण संपतरावांच्या आयुष्यात आता फक्त एक भीषण शांतता उरली होती. अवीने खिडकीतून मागे वळून पाहिलं नाही. त्याला वाटलं, सुटलो एकदाचा या लाज वाटणाऱ्या आयुष्यातून. पण त्याला हे माहीत नव्हतं की नशिबाचा फेरा जेव्हा फिरतो ना, तेव्हा स्वतःच्या रक्ताची लाज वाटणाऱ्या माणसांना वेळ कसं उत्तर देते. विमानाने टेक ऑफ घेतलं आणि पुण्याची ती परिचयाची माती, गल्ल्या आणि ते जुनं घर अवीच्या नजरेआड झालं.
ढगांच्या वर गेल्यावर अवीला एक प्रकारचा विजय मिळवल्यासारखं वाटलं. त्याने मनातल्या मनात स्वतःलाच सांगितलं, अवी, आता मागे वळून बघायचं नाही. तू या अशा जगासाठी जन्माला आला आहेस जिथे प्रतिष्ठा आहे, पैसा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे तुला तुझ्या वडिलांच्या साध्या राहणीमानाची लाज बाळगावी लागणार नाही. अमेरिकेत उतरल्यावर तिथल्या लखलखत्या जगाने त्याला पुरते भुरळ घातली होती. उंच इमारती, शिस्तबद्ध जीवन आणि डॉलरचा पाऊस. सुरुवातीचे काही महिने तो सेटल होण्यात गेला. त्याने एक अलिशान ॲपार्टमेंट भाड्याने घेतले, नवीन कार घेतली आणि मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्याचे नाव गाजू लागले. त्याच्या आयुष्यात आता संपतराव नावाच्या शिपाई वडिलांसाठी कोणतीही जागा उरली नव्हती. सुरुवातीला संपतराव आठवड्यातून एकदा शेजारच्या कुलकर्णींच्या फोनवरून अवीला फोन करायचे. हॅलो अवी, अरे पोरा कसा आहेस? नीट जेवतोस ना? तिथे खूप थंडी असेल, स्वेटर घालतोस ना? वडिलांचा तोच जुना काळजीत भिजलेला आवाज. अवी वैतागून उत्तर द्यायचा, बाबा, मी इथे लहान मुलगा नाही आहे आणि प्लीज या कुलकर्णी काकांच्या फोनवर सारखे फोन करत जाऊ नका. लोक काय विचार करतील? माझा स्वतःचा आयफोन आहे, पण मला तुमच्याशी बोलायला वेळ नसतो. मी खूप कामात आहे, कामाचं प्रेशर असतं मला, असे म्हणत तो फोन कट करायचा. त्याने वडिलांचा नंबर ब्लॉक केला नाही, पण फोन उचलणे पार बंद करून टाकले होते. पुण्यात मात्र संपतरावांच्या आयुष्य थांबल्यासारखं झालं होतं. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याला अवी दिसायचा. भिंतीवर लावलेला अवीचा पदवी घेतानाचा फोटो ते तासनतास बघत बसायचे. शेजारी विचारायचे की काय संपतराव, चिरंजीवांचा फोन येतो का नाही? तेव्हा ते खोटं हसून सांगायचे, हो, कालच बोलणं झालं. खूप मोठा साहेब झालाय माझा पोरगा. त्याला वेळ नसतो फारसा, पण खूप प्रेम करतो माझ्यावर. आपल्या मुलाची अब्रू राखण्यासाठी ते जगाशी खोटं बोलत होते, पण आतून त्यांचं हृदय तुटलं होतं. एकदा संपतरावांची तब्येत खूप बिघडली. पावसाळ्याचे दिवस होते. जुन्या घराच्या छतातून पाणी गळत होतं. त्यांना जोराचा ताप भरला. खूप प्रयत्न करून अवीला ईमेल केला, मेसेज केले. शेवटी एका शेजाऱ्याने अवीला फोन लावून दिला. काय आहे तुमचं? मी मीटिंगमध्ये बसलो आहे. अवीचा तोच कोरडा आवाज. अवी, बाबांची तब्येत ठीक नाही आहे रे. त्यांना दवाखान्यात न्यायला हवं. थोडे पैसे पाठवले असतेस तर. शेजाऱ्याने परिस्थिती सांगितली. अवीने चिडून उत्तर दिले, त्यांना सांगा सरकारी दवाखान्यात जा. माझ्याकडे आता ट्रान्सफर करायला वेळ नाही आहे. आणि त्यांना म्हणावं, म्हातारपणी थोडं जपून राहत जा. मी पुढच्या महिन्यात बघतो काय करायचं ते. पैसे तर आले नाहीतच, पण वडिलांच्या मनाला जो आधार हवा होता तोही मुलाने दिला नाही. उलट त्या रात्री अवी न्यूयॉर्कच्या एका मोठ्या क्लबमध्ये आपल्या मित्रांसोबत महागडी वाईन पीत पार्टी करत होता. तिथे तो सांगत होता की त्याचे वडील भारतात मोठे बिझनेसमॅन आहेत आणि ते शांतता हवी म्हणून जुन्या घरात राहतात. खोट्या प्रतिष्ठेसाठी तो रक्ताच्या नात्यालाही विसरला होता. 2-3 वर्ष उलटली. संपतरावांनी आता फोन करणे सोडून दिले. त्यांना समजले होते त्यांचा मुलगा आता त्यांचा राहिलाच नाही. त्यांनी ठरवलं आता मुलाकडे काही मागायचे नाही, पण तरीही दर महिन्याला ते आपल्या तुटपुंजा पेन्शनमधून थोडे थोडे पैसे वाचवून एका वेगळ्या बँक खात्यात जमा करत होते. माझ्या अवीला कधी कठीण वेळ आली तर हे पैसे त्याला कामी येतील, हा एकच विचार त्यांच्या मनात असायचा. इकडे अमेरिकेत अवीने लग्न केले. एका श्रीमंत घरातील मुलीशी त्याचे लग्न झाले. त्याने लग्नाची पत्रिका वडिलांना पाठवलीसुद्धा नाही. त्याला भीती वाटत होती, जर त्याचे वडील लग्नाला आले तर त्याच्या सासरच्या मंडळींसमोर त्याची इज्जत जाईल. त्याने सासरच्यांना सांगितले होते की त्याचे आईवडील एका अपघातात वारले आहेत. आपल्या जिवंत बापाला कागदोपत्री मारून टाकताना अवीचा हात थरथरला नाही. हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा नैतिक पराभव होता. पण नियती गप्प बसत नाही हो. ज्या वडिलांना त्याने विस्मृतीत ढकलले होते त्यांचे महत्त्व त्याला अशा वेळी कळणार होते जेव्हा त्याच्याकडे पश्चाताप करायलाही वेळ उरणार नव्हता. 10 वर्ष निघून गेली. अवी आता पूर्णपणे अमेरिकन झाला होता. पण अचानक त्याला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी भारतात जावे लागणार होते. त्याला पुण्यात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण कंपनीचा आदेश होता, तो तर त्याला पाळावाच लागणार होता. त्याने विचार केला, जाऊ दे, एकदाच त्या जुन्या घराचं काय झालंय ते बघून येऊ आणि ते घर विकून टाकू, म्हणजे या म्हाताऱ्याचा आणि माझा शेवटचा संबंधही संपून जाईल. अवी भारतात यायला निघाला, पण तो ज्या घराचा आणि ज्या वडिलांचा विचार करत होता तिथे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती.
तो एका अशा धक्क्याकडे वाटचाल करत होता ज्याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नव्हती. 10 वर्षानंतर जेव्हा अवी मुंबईच्या विमानतळावर उतरला तेव्हा त्याला मायभूमीच्या मातीपेक्षा तिथल्या उष्णतेचा आणि गर्दीचा जास्त त्रास झाला. त्याने लगेच एक टॅक्सी बुक केली आणि तो पुण्याच्या दिशेने निघाला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कसा तरी हा आठवडा संपवायचा, ते जुनं घर विकायचं, तिथला व्यवहार पूर्ण करायचा आणि कायमचं या देशाचा निरोप घ्यायचा. टॅक्सी पुण्याच्या त्या जुन्या पेठेत शिरली. रस्ते तेच होते, पण गर्दी वाढली होती. अवीच्या अंगावर महागडा सूट, डोळ्यांवर ब्रँडेड चष्मा आणि हातात परदेशी घड्याळ. तो त्या गल्लीत शिरला जिथे त्याचं बालपण गेलं होतं. जसजसा तो आपल्या घराच्या जवळ पोचला तसं त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. त्याला अपेक्षित होतं की तिथे तेच मोडकळीस आलेलं घर असेल, समोरची ती जुनी लाकडी खुर्ची असेल आणि कदाचित लाचारीने त्याची वाट बघणारे त्याचे वडील असतील. पण तिथे पोहोचताच टॅक्सी थांबली आणि अवीचा विश्वासच बसेना. त्या जुन्या पडक्या वाड्याच्या जागी आता एक पांढरी शुभ्र 2 मजली आधुनिक इमारत होती. इमारतीवर एक मोठी पाटी लावली होती, मातृपितृ सावली सेवाश्रम. अवी टॅक्सीतून खाली उतरला. त्याच्या पायाखालची जमीन जणू सरकली. माझं घर कुठं गेलं आणि हे काय आहे? तो गोंधळून गेला. त्याने विचार केला की कदाचित वडिलांनी घर विकून टाकलं असेल आणि ते कुठेतरी भाड्याच्या खोलीत राहत असतील. त्याला रागाचा एक झटका आला. माझ्या परवानगीशिवाय त्यांनी घर विकलं तरी कसं? तो रागानेच त्या आश्रमाच्या गेटमधून आत शिरला. आतलं वातावरण खूप शांत होतं. बागेत काही वृद्ध बसली होती. कोणी वर्तमानपत्र वाचत होतं तर कोणी देवाचं नाव घेत होतं. अवी तडक तिथल्या रिसेप्शन काउंटरवर गेला. तिथे एक तरुण मुलगी होती. तिने नम्रपणे अवीला विचारलं, कोणाला भेटायचंय तुम्हाला? मला संपतराव यांना भेटायचं आहे. हे घर आमचं होतं. इथे हा आश्रम कधीपासून झाला? अवीचा आवाज चढलेला होता. ती मुलगी क्षणभर त्याच्याकडे बघत राहिली. तुम्ही अवी का? संपत काकांचा मुलगा? तिने आश्चर्याने विचारलं. अवीने होकार दिला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाजूला असलेल्या एका कॅबिनकडे बोट दाखवला. तुम्ही मॅनेजरला भेटा, ते तुम्हाला सगळं सांगतील. अवी मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेला. तिथले मॅनेजर 60-65 वयोगटाचे गृहस्थ होते. अवीची ओळख पटताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांच्या डोळ्यात आदर नव्हता तर एक प्रकारची चीड होती. या साहेब या, 10 वर्षांनी तुम्हाला घराची आठवण आली. मॅनेजर उपरोधिकपणे म्हणाले. मला उपदेश नकोय. माझे वडील कुठे आहेत आणि हे घर कसं काय बदललं? अवी तावातावाने म्हणाला. मॅनेजर खुर्चीतून उठले आणि खिडकीबाहेर बघत म्हणाले. 5 वर्षापूर्वी तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली होती. त्यांच्याकडे उपचाराला पैसे नव्हते आणि या घराची डागडुजी करायलाही कोणी नव्हतं. त्यांनी तुम्हाला खूप फोन केले पण तुम्ही कधी उचललेच नाहीत. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की हे घर, ही जमीन ते एका चॅरिटेबल ट्रस्टला दान करतील, या अटीवर की तिथे अशा वृद्धांसाठी आश्रम बांधला जाईल ज्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखंच वाऱ्यावर सोडलं आहे. अवीला झटका बसला. दान केलं? पण माझा हिस्सा? मॅनेजर जोरात हसले, पण त्या हसण्यात दुःख होतं. हिस्सा? अवी, ज्या बापाने रक्ताचं पाणी करून तुला अमेरिकेत पाठवलं, त्यांचा हिस्सा तू कधी दिलास का? पण काळजी नको करूस, संपतराव बाप आहेत. त्यांनी त्यांच्या हिश्श्यातली सर्व संपत्ती या आश्रमाला दिली. पण तुझा हिस्सा आजही बँकेत तुझ्याच नावाने सुरक्षित ठेवला आहे. अवी सुन्न झाला. त्याला काय बोलावं सुचेना. पण ते आता कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे, त्याने हळू आवाजात विचारलं. मॅनेजरने शांतपणे सांगितलं. ते ह्याच आश्रमात आहेत. मागच्या 2 वर्षापासून त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. ते हालचाल करू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. चला मी नेतो तुम्हाला त्यांच्याकडे. अवीचे पाय जड झाले. तो मॅनेजरचा मागे चालू लागला. एका शांत खोलीत पांढऱ्या चादरीवर एक अस्थिपंजर झालेला देह पडला होता. चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस, डोळे छताकडे लागलेले. हे त्याचे तेच वडील होते जे एकेकाळी त्याला खांद्यावर बसून पूर्ण जत्रा फिरवून आणायचे. आज ते ओळखताही येत नव्हते. वडिलांना या अवस्थेत बघताच अवीच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या माणसाची त्याला लाज वाटत होती तो आज मृत्यूशी झुंज देत होता. तो वडिलांच्या खाटेजवळ गेला. त्यांनी हळूच मान वळवली. त्यांनी अवीला पाहिलं. 10 वर्षाचा राग आणि अपमान वडिलांच्या त्या थकलेल्या डोळ्यातून पाणी बनून वाहू लागला. ते बोलू शकत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यातून एकच प्रश्न येत होता. अवी, इतके दिवस कुठे होतास रे?
अवीच्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली. त्याला वाटलं होतं की तो इथे संपत्तीचा व्यवहार करायला आला आहे, पण नियतीने त्याला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या पापाची जाणीव करून दिली होती. तो तिथेच गुडघ्यावर बसला आणि त्याच्या तोंडातून शब्द फुटले, बाबा. अवी वडिलांच्या खाटेजवळ सुन्न होऊन बसला. ज्या हातांनी त्याला चालायला शिकवलं होतं ते हात आज लुळे पडून खाटेच्या बाजूला निर्जीव पडले होते. संपतरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे ओठ थरथरत होते. आवाजाऐवजी फक्त एक अस्पष्ट हुंदका बाहेर येत होता, बाबा, बाबा, मला माफ करा. अवीचा आवाज भीतीने आणि पश्चात्तापाने फाटला होता, पण त्या माफीला आता खूप उशीर झाला होता. मॅनेजर साहेबांनी अवीच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला बाजूला नेले. अवी, आता रडून काय उपयोग रे? जेव्हा त्यांना तुमची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही तुमचे फोन ब्लॉक केले होते, पण तरीही या माणसाने शेवटपर्यंत तुमचाच विचार केला. थांबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मॅनेजरने कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. त्या पेटी उघडल्यावर त्यात काही कागदपत्र, एक जुनी डायरी, एक छोटी बँक पासबुक होती. हे बघा. मॅनेजरने पासबुक अवीच्या हातात दिली. तुम्ही अमेरिकेला गेल्यावर सुरुवातीच्या काळात जे काही थोडे पैसे पाठवले होते त्यातला 1 रुपयाही तुमच्या वडिलांनी स्वतःवर खर्च केला नाही. उलट स्वतःच्या तुटपुंज्या पेन्शनमधले पैसे वाचवून त्यांनी या खात्यात जमा केले. कशासाठी माहीत आहेत का? त्यांनी डायरीत लिहून ठेवलंय. अवीने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. पानं पिवळी पडली होती, पण अक्षर स्पष्ट होतं. एका पानावर लिहिलं होतं, आज अवीचा फोन आला नाही, कदाचित कामात असेल. लोक म्हणतात मुलगा विसरला, पण मला खात्री आहे माझा अवी मला विसरणार नाही. परदेशात राहणं खर्चिक असतं. कधी त्याची नोकरी सुटली किंवा त्याला अडचण आली तर त्याला कोणासमोर हात पसरवायला लागू नयेत, म्हणून मी हे पैसे साठवतोय. हे पैसे माझ्या अवीचे आहेत. त्याच्या कठीण काळासाठी दुसऱ्या एका पानावर लिहिलं होतं, आज घराचा करार केला. हे घर आश्रमाला दिलं, पण घराचा मागचा जो तुकडा आहे तिथे अवी लहानपणी खेळायचा, तो भाग मी विकला नाही. तो त्याच्या नावे ठेवलाय. उद्या तो परत आला तर त्याला स्वतःचं म्हणायला हक्काची जागा असायला हवी ना. ते वाचून अवीला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या काळजात सुरी खुपसत आहे. ज्या वडिलांना तो ओझं समजत होता, ज्यांच्या अस्तित्वाची त्याला जगासमोर लाज वाटत होती, तेच वडील स्वतः अर्धे पोटी राहून त्याच्या भविष्याची शिदोरी बांधत होते. आम्ही त्यांना खूप विनंती केली की संपत काका, हे पैसे तुमच्या उपचारासाठी वापरा. तुम्हाला अर्धांगवायू झाला आहे, चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करू. पण त्यांनी मानेने नकार दिला. ते फक्त खुनेने सांगायचे, हे पैसे त्याच्यासाठी आहेत. मॅनेजर सांगत होते. अवी धावत पुन्हा वडिलांच्या खोलीत गेला. त्याने वडिलांचे ते थंड पडलेले पाय धरले आणि जोरात रडू लागला. बाबा, बाबा, मी नराधम आहे. मी पैशांच्या मागे लागून माणसांना विसरलो. मला तुमची लाज वाटायची, पण आज मला स्वतःची लाज वाटते. बाबा, उठा ना बाबा, उठा. मला एकदा तरी ओरडा, मला मारा, पण असं गप्प राहू नका. संपत काकांच्या डोळ्यातून एक शेवटचा अश्रू ओघळला. त्यांनी खूप कष्टाने आपला थरथरणारा हात उचलला आणि अवीच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शात राग नव्हता, तिरस्कारही नव्हता. होतं ते फक्त अथांग आणि बिनशर्त प्रेम. एका बापाने आपल्या मुलाला शेवटच्या क्षणीही माफ केलं होतं, पण त्याच क्षणी वडिलांच्या हाताची पकड ढिली झाली. मॉनिटरवरची ती सरळ रेष आणि टीस असा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. संपत काकांनी जगाचा निरोप घेतला. अवीच्या पायाखालची जमीन आता पार खोल गेली होती. त्याला जो धक्का बसला होता तो कोणत्याही संपत्तीपेक्षा किंवा यशापेक्षा मोठा होता. त्याला वडिलांना सॉरी म्हणायचं होतं. त्यांच्यासाठी काहीतरी करायला नशिबाने 1 मिनिटाचाही वेळ दिला नव्हता. तो तिथेच कोसळला. त्याच्या आलिशान कार, अमेरिकन डॉलर आणि तिथलं स्टेटस सगळं काही त्या एका क्षणात मातीमोल झालं होतं. संपत काकांच्या निधनानंतर तो संपूर्ण आश्रम सुन्न पडला. आश्रमातील इतर वृद्धांसाठी ते केवळ एक सहकारी नव्हते, तर ते एक आशेचा किरण होते. अवी मात्र एखाद्या पुतळ्यासारखा वडिलांच्या पार्थिवापाशी बसून राहिला. त्याच्या डोळ्यातील अश्रू आता सुकले होते, पण काळजात तो वणवा पेटला होता. तो त्याला आतून जाळून खात होता. ज्या वडिलांना त्याने आयुष्यभर नाकारलं, आज त्यांचं निस्तेज शरीर समोर बघताना त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा वीट आला होता. वडिलांचे अंत्यसंस्कार अवीनेच केले,
पण अग्नी देताना त्याला असं वाटलं की तो वडिलांच्या शरीराला नाही तर स्वतःच्या अहंकाराला, गर्वाला आणि खोट्या प्रतिष्ठेला अग्नी देत आहे. स्मशानभूमीतून परतताना तोच अमेरिकन रिटर्न अवी नव्हता जो 4 दिवसांपूर्वी मोठ्या थाटात गावात आला होता. पुढचे 13 दिवस अवी त्याच आश्रमात एका छोट्या खोलीत राहिला. मॅनेजर साहेबांनी त्याला अनेकदा समजावलं, अवी, जे झालं ते बदलता येणार नाही. आता तुमचं तिथे अमेरिकेत मोठं करिअर आहे. तुमची पत्नी वाट बघत आहे. तुम्ही तिथे परत जाण्याची तयारी करा.